आई अगं तू कशाला रडतेस इतकी? मी म्हणाले ना टेन्शन घेऊ नकोस. अगं असेल ताई व्यवस्थित. ऐक आपल्या ज्योतिताईला काहीच होणार नाही. तू टेन्शन नको घेऊ. नको ना रडू. देवा माझी ज्योती जिथे असेल तिथे सुखरूप असू दे. माझ्या एका काळजाच्या तुकड्याला तर तू घेऊन गेलास. आता ज्योती व्यवस्थित असू दे. आई कशाला नेहमी टोकाचा विचार करतेस? नको ना विचार करू. तू 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 ऐक माझं. तू डोक्यातून हा विचार काढून टाक. ताई येईल अगं. ती जेन्युइनली कुठेतरी अडकली असेल. मला माहितीये ताई जिथे असेल व्यवस्थित असेल अगं. फोन लागला का तिचा? लागला का फोन तिचा? व्यवस्थित असते तर फोन लागायला हवा होता की नाही लागत आहे फोन. आई ऐक आपण शांतपणे विचार करू. हा मला वाटतं तिचा फोन बंद आहे कारण तिच्या फोनची बॅटरी बंद झाली असेल किंवा डेड झाली असेल. नेटवर्क गेलं असेल. काहीतरी झालं असेल म्हणून कीर्ती मी मुद्दाम करत नाहीये ग. मी आपल्या आम्हीच सगळ्या डोळ्यांनी बघितलंय ना म्हणून. अभिदादाचं कशाला बोलतीयस? मी म्हणते ना ती येईल म्हणून. कशाला अभिदादाचं झालं ते सारखं बोलतीयस? मी म्हणते ती येईल. ते दादा आले. कळलं काही तुम्हाला? कुठे ज्योती काही कळलं का? अजून तर नाही. पण अशा मिसिंग केसची कंप्लेंट जरी करायचं झालं तरी 24 तास व्हावे लागतात. आणि मी पोलीस खात्यात आहे म्हणून मला हे सगळं माहिती आहे. तुम्ही काळजी करू नका. हे बघा मी माझ्या पद्धतीने चौकशी सुरू केली आहे. आसपासच्या पोलीस स्टेशन, हॉस्पिटल आणि माझ्या मित्रमंडळींना फोन करून बघतो. ज्योती सापडेलच लवकर. अरे बापरे. मग आता काय करायचं? तुम्ही आता शांत राहा आणि अशा पॅनिक होऊ नका. काही कळालं की लगेच कळवतो तुम्हाला. आलोच. अरे देवा कुठं असेल ग ती? आई तू शांत होत. ते म्हणालेत ना ते बघतील आता. ताई असेल व्यवस्थित. तू बस. कुठे असेल? कसं होईल? मी पाणी आणते. देवा. बघितलंस? खूप कौतुक आहे ना तुला तुझ्या भाच्याच. खूप लाडका आहे ना तुझा तो. बघितलंस काय केलंय ते? स्वतः पराक्रम करायचे आणि गरीब माणसांवर आरोप घ्यायचा. लाज खोळून प्यायला. कालच्या चुकीची शिक्षा देईपर्यंत नवीन घोळ घालून मोकळा. इतकं कसं नीच असावं? एक दिवस नीट जाऊ देत नाही हा मुलगा. दादा मी दीपच्या चुकांवर पांघरून नाही घालत आहे. पण त्या कामगाराचीच बाजू योग्य आहे म्हणणं कितपत योग्य आहे? दीप म्हणतो की त्याने काहीतरी गोंधळ घातलाय. मग दीपची बाजू पण समजून घ्यायला नको का आपण? आणि तो मुद्दाम का एखाद्यावर आरोप करेल? कारण त्यांनी जे केलं त्यावरून माझं लक्ष बाजूला जावं म्हणून. माझा कुठलाही कर्मचारी कुठलाही कामगार असं वागणं शक्यच नाही. माझा पूर्ण विश्वास आहे त्यांच्यावर. आणि स्वतःच्या पोटच्या पोरावर नाहीये. बास झालं सुलू. मी त्याला माझा मुलगा मानत नाही. आणि तूही त्याला प्रत्येक वेळी पाठीशी घालू नकोस. कधी तुझ्या पाठीत वार करेल ना कळणार नाही तुला. प्रत्येक वेळी तो चुकतो आणि तू त्याची बाजू घेतेस. अगं कधीतरी त्याला त्याच्या चुकांची जबाबदारी घेऊ दे ना. दादा मी त्याची बाजू नाही घेते. पण आधी समजून घेऊया ना आपण की काय खरंय काय खोटंय. त्यानंतर ठरवूया दीप बरोबर एका चूक येते. आता मला काहीही समजून घ्यायचं नाहीये. अरे आणि कोणी तसा प्रयत्नही करू नका. कारण जे झालंय ते माझ्या डोळ्यासमोर झालंय. त्याचीच किंमत मोजतोय आपण आज. सगळं घर डिस्टर्ब केलंय त्याने. त्यामुळे यापुढे त्याला पाठीशी घालताना सगळ्यांनीच जरा विचार करा. आणि ही गोष्ट परत सांगणार नाहीये मी. कळलं का प्रतिभावर? कुठे ज्योती? हे बघा तुम्ही काळजी करू नका. मी सगळीकडे फोन केलेत. एकदा का ह्या सीसीटीव्हीच्या फुटेज चेक केल्यात तर आपल्याला समजेल की ज्योती कुठे. आणि मला तर आता असं वाटतंय की आपण इथे हे करत बसलो आणि ज्योती. आई ज्योती अगं. ज्योती अगं
कुठं गेली होतीस बाळा? ज्योती, किती फोन केले तुला, फोन लागतच नव्हता. एवढा उशीर कधी होत नाही ना तुला. कुठून तरी एक फोन करायचा आणि सांगायचंच ना ग मला. ज्योती अगं बोल ना बाळा. ज्योती अगं काय झालं, बोल ना बाळा. ज्योती काय झालं? आणि तू अशी आली. आपली रिक्षा कुठे? रिक्षा दिसत नाहीये ती. हा? आई, आपली रिक्षा काय झालं? आपली रिक्षा चोरीला गेली. काय? काका प्लीज, आमची रिक्षा लवकरात लवकर शोधून द्या. आमचं अख्खं घर त्या रिक्षेवर चालतं. रिक्षा नाही मिळाली तर कुठून पैसे आणू, काय करू, काहीच कळणार नाही आम्हाला. प्लीज तुम्ही लवकरात लवकर रिक्षा शोधा. ज्योती तू शांत हो. पण मला सांगा ग, आपली अशी रिक्षा गेली कुठे आणि काय झालं काय? आई अगं, अरे देवा, असं कसं काय झालं? काय होऊन बसलंय? मला वाटतच होतं तरी काहीतरी आज घडेल म्हणून. ज्योती, आता काय करायचं आपण? आई हो, हे बघ मलाही कळतंय की काय करायचं सुचत नाही. पण हे बघ, तू पण शांत हो. आपण आपली रिक्षा नक्की शोधूया. टेन्शन नको घेऊ. रिक्षा चोरीला गेले म्हटल्यावरती तो आज रात्रीच त्या रिक्षाचा कायापालट करेल. मी आता इथे थांबून काही जास्त वेळ घेत नाही, लवकरच कामाला लागतो. येतो. आई, तू नको काळजी करू. हे बघ, मिळेल आपल्याला रिक्षा. तुम्ही दोघी आता आज जा, मी आलेच. हा कीर्ती, तू पण जा, आराम कर. मी येतो. तू कुठे जाणार? माहित नाही, घरीच जा. शक्यच नाही. आता मी घरी चॅलेंज दिलंयस ना तू, किमान 24 तास तरी मी घरी जाणार नाही. पण मग काय करणार आता? उद्याचा विचार. उद्या पण दुकानातून एक माल निघणार आहे आणि उद्या जर का काही गडबड झाली ना, खूप मोठं नुकसान होईल दुकानाचं.